हॅलो एव्हरीवन, मी अमित अमृतकर. i3 फॅमिलीची क्वार्टर लिमिट म्हणजे एक एक्साइटमेंटच असते. यावेळेस काय नवीन शिकायला मिळणार याची उत्सुकता असते. 18 मे रोजी झालेल्या क्वार्टर लिमिटमध्ये मला ज्या गोष्टी मिळाल्या मी त्या या व्हिडिओद्वारे शेअर करतो. फर्स्ट आहे स्टॉक अलर्ट्स. स्टॉक अलर्ट सेट करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे माझी कुठली ऑपॉर्च्युनिटी मिस होत नाही व मी जे टार्गेट सेट केलेले आहे ते अचीव झाले की अलर्ट हिट होतो व मी माझी पोझिशन क्लिअर करू शकतो. त्यासाठी मला कंटिन्युअस बघत राहण्याची गरज नाही. त्यानंतर आहे प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुकिंगसाठी जी सिस्टम सरांनी सांगितले त्यानुसारच आपण प्रॉफिट बुकिंग करत राहिलो तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये खूप ग्रोथ होते. त्यासाठी आपली स्वतःची सिस्टम डेव्हलप करू नये. त्यानंतर आहे पर्पज. मी i3चा कोर्स केला आहे, रेग्युलरली क्वार्टर लिमिट अटेंड करतोय. पण हे करण्यामागचा माझा पर्पज काय आहे, मला माझा पोर्टफोलिओ किती CR पर्यंत न्यायचा आहे हे जर मला क्लिअर झाले तर मला काम करणे सोपे होईल. त्यासाठी मला मेंटरशिपची गरज आहे. मेंटरच्या मदतीने मी माझे गोल सहज अचीव करू शकतो. त्यानंतर आहे सिस्टम स्टडी. मी जी सिस्टम फॉलो करतोय तिचा जर मी स्टडी करतोय का, मी दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे पॉईंट्स फॉलो करून ॲक्शन घेतोय का, हे जर मी केले तर मला काम करण्यास सोपे होईल. त्या सिस्टमचा काय रिझल्ट येतोय ते मला समजण्यास मदत होईल. त्यानंतर आहे पोर्टफोलिओ सायकल. ही एक नवीन कन्सेप्ट मला समजली. मी जी स्ट्रॅटेजी फॉलो करतोय त्याच्या मी किती सायकल कंप्लीट करतो आहे हे मला समजेल. त्यानुसार मला फ्युचर प्रोजेक्शन्स काय आहेत माझ्या पोर्टफोलिओचे ते समजण्यास मदत होईल. मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर असतात, पण मला एक दोनच अपॉर्च्युनिटीची गरज आहे. एक कोट सरांनी शेअर केलं होतं ते सांगतो. स्टॉक वोंट मेक यू वेल्दी, युअर बिहेवियर अराउंड द स्टॉक मेक यू वेल्दी. स्टॉक मार्केटमध्ये काम करताना आपले बिहेवियर खूप गरजेचे आहे. आपले इमोशन्स कंट्रोल करणे गरजेचे आहे. आजपर्यंत माझा जो पोर्टफोलिओ झाला, मला लास्ट 2 इयर्समध्ये 25% रिटर्न्स मिळाले. याचे सर्व श्रेय संदीप सरांना जाते. थँक्यू संदीप सर फॉर युअर गायडन्स अँड सपोर्ट. थँक्यू.